दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर, उपमुख्याध्यापक कांबळे सर, तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सोनवणे सर, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी। खरं तर आज शिवाजी महाराज यांच्याविषयी मला या ठिकाणी भाषण करण्याची खरं तर खूप मोठी संधी दिली। सर्वात प्रथम आणि पहिल्यांदा मी शिवाजी महाराज यांच्यावर भाषण करतोय पूर्ण अख्ख्या 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये, आणि खरंच मी आयोजकाचे खूप आभार मानतो की त्यांनी ही एवढी मोठी संधी मला उपलब्ध करून दिली। खरं तर शिवाजी महाराज यांच्याविषयी भाषण करायचं असेल तर प्रत्येक वेळेस आपण कोणता तरी एक विषय निवडतो। शिवाजी महाराजांचं आग्र्याहून सुटका असेल किंवा कोणता तरी एक प्रसंग, त्यांची राजनीती, त्यांची युद्धनीती, त्यांचं प्रशासन, या सर्व गोष्टीविषयी आपण नेहमीच प्रत्येक भाषणामध्ये ती माहिती देत असते। परंतु कालांतराने जसं जसं आपलं वय होत गेलं, वेळ निघत गेला, तर आपणही शिवाजी महाराजांचा बराच इतिहास जो आहे तर तो विसरलेला असतो। आणि शिवाजी महाराज हे काय होते, शिवाजी महाराजांची गरज काय होती, खरं तर असंही म्हणता येईल की आज जो मी आहे आणि तुम्ही आहात हे शिवाजी महाराजांमुळेच आहो। कारण शिवाजी महाराज जर नसते तर आपण काहीतरी वेगळेच असतो, हे सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास बघायचा असेल तर त्या अगोदर त्यांची पार्श्वभूमी सुद्धा महत्त्वाची आहे, समजून घेणे महत्त्वाचे आहे। या ठिकाणी मी कोणताही प्रसंग सांगणार नाही किंवा कोणतीही युद्धनीती सांगणार नाही। शिवाजी महाराजांचा संघर्ष, शिवाजी महाराजांनी जे उभं केलं त्याचा संघर्ष फक्त मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर याची पार्श्वभूमी अतिशय महत्त्वाची आहे। आपण बघितलं की शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी 300 वर्ष अगोदर अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा भारतावर आक्रमण केले आणि उत्तर भारत हा पूर्ण जिंकून त्याने दख्खनचा प्रदेश म्हणजे आपला महाराष्ट्रावर सुद्धा देवगिरी किल्ल्यावर आक्रमण करून देवगिरी किल्ला ताब्यात घेतला आणि या माध्यमातून अनेक जनतेवर अत्याचार, महिलांवर अत्याचार करण्यास सुरुवात केलेली होती। यानंतरच्या कालखंडामध्ये मुघलांचा कालखंड, मुघलांनीही भारतावर आक्रमण केले आणि पूर्ण भारतभर त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली। इसवी सन 1500 ते 1590च्या आसपास जर आपण महाराष्ट्र बघितला तर संपूर्ण महाराष्ट्र हा सुलतानशाहीने वेढलेला होता। अहमदनगरमध्ये निजामशाह, विजापूरमध्ये आदिलशाह, गोवळकोंड्यामध्ये कुतुबशाह, त्याचबरोबर एलिसपूर आणि बिदरमध्ये अहमदशाह, या सर्वांनी मिळून या सुलतानशाही ही महाराष्ट्राने वेढलेली, महाराष्ट्र हा सुलतानशाहीने वेढलेला होता। आणि यातील मराठे हे आपापल्या सुलतानासाठी आपापसात लढत होते, संघर्ष करत होते। प्रत्येक सुलतान हा येथील महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय आणि अत्याचार करत होता। याच वेळेस एक व्यक्तीचा उदय झाला, ते म्हणजे मालोजी राजे भोसले। वेरूळचे मालोजी राजे भोसले यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आपल्यासोबत सैन्य बाळगण्यास सुरुवात केली। सैन्य बाळगण्यास सुरुवात केल्यानंतर निजामशाहाने याची दखल घेतली आणि निजामशाहाने त्यांना सुपा आणि पुणे हे प्रांत जहागिरी म्हणून देण्यात आले। निजामशाहीतून लढताना मालोजी राजे भोसले यांनी अनेक प्रदेश हे निजामशाहाला जोडून दिले। त्यानंतर 1594मध्ये शहाजी राजांचा जन्म झाला, 1597मध्ये शरीफजी राजांचा जन्म झाला। एका युद्धामध्ये निजामशाहकडून लढताना मालोजी राजे भोसले यांचा 1605मध्ये मृत्यू झाला आणि अवघ्या 10 वर्षांच्या शहाजीकडे संपूर्ण जहागिरीची जबाबदारी जी आहे तर त्यांच्यावर आली। त्यांनी आपल्या पराक्रमी आणि कुशल नेतृत्व याच्या जोरावर अनेक प्रदेश हे निजामशहाला जिंकून दिले। याच माध्यमातून त्यांचे 1605मध्ये राजमाता जिजाऊ यांच्यासोबत लग्नही झाले। 1623मध्ये शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले, त्याचे नाव संभाजी ठेवण्यात आले। यानंतर शिवाजी महाराजांचं निजामशाहीमध्ये वाढतं प्राबल्य बघून अनेक सरदार हे त्यांना विरोध करत असे। याला कंटाळूनच शहाजी राजांनी निजामशाही सोडून आदिलशहामध्ये सहभागी झाले आपल्या जहागीरसहित। त्यानंतर त्या ठिकाणी बरेच काळ गेल्यानंतर आदिलशाह सुद्धा जनतेवर अन्याय करत होता, अत्याचार करत होता। या सर्वांना कंटाळून शहाजी राजांनी आदिलशाही सोडली आणि पुणे आणि सुपा हे जे प्रांत आहे हे स्वतंत्र म्हणून घोषित केले, त्यांनी बंड केलं। परंतु आदिलशाह आणि आपलेच मराठा सरदार यांनी हे बंड मोडून काढले आणि पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे यांना पूर्ण जहागिरी सोडून शिवनेरी किल्ल्यावर आश्रयात जाण्यासाठी याच ठिकाणी राजमाता जिजाऊ ह्या
गरोदर होत्या आणि तो दिवस आला 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. याच कालखंडामध्ये पुन्हा एकदा एकीकडे निजामशहा एकीकडे आदिलशहा एवढंच काय कमी होतं तर पुन्हा मोगलांनी म्हणजे शहाजहान यांनी दख्खनच्या प्रदेशावर आक्रमण केले आणि दख्खनच्या प्रदेशावर आक्रमण करून निजामशाहीचा अंत केला. परंतु याच कालखंडामध्ये शहाजी राजे यांनी मूर्तिजा नामक जो वारसदार होता निजामशहाचा यांना पुन्हा गादीवर बसवले आणि इथून पुढचे 3 वर्ष पूर्ण निजामशाहीची सत्ता ही शहाजी राजांकडे होती. नावाला फक्त वारसदार जो होता तर तो होता, परंतु पूर्ण सूत्रे ही शहाजी राजांनी सांभाळली. शहाजी राजांचा पराभव करण्यासाठी पुन्हा एकदा मुघल आणि आदिलशाह एकत्र आले आणि त्यांनी मूर्तिजाला अटक केली. यावेळेस मात्र शहाजी राजांना तह करावा लागला आणि या तहच्या माध्यमातून पुन्हा एकदा शहाजी राजांना सुपे आणि पुण्याची जहागीर मिळाली. त्याचबरोबर त्यांना बंगळूर प्रांताची जहागीर देण्यात आली आणि त्यांच्यासमोर एक अट ठेवण्यात आली की यानंतर शहाजी राजे महाराष्ट्रात राहणार नाही तर त्यांनी बंगळूरमध्ये जाऊन त्या ठिकाणी जहागिरी सांभाळावी. शहाजी राजे हे संभाजी राजांना घेऊन पुन्हा एकदा बंगळूरमध्ये गेले. या ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि शिवराय यांना घेऊन पुण्यामध्ये आल्या. पूर्ण पुणे हे उद्ध्वस्त झालेलं होतं असं म्हटलं जातं की त्यावेळेस राजमाता जिजाऊ यांनी पुणे पूर्णपणे बसवलं. तसेच अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्याचबरोबर लाल महाल या ठिकाणी लाल महालाची निर्मिती केली. या कालखंडामध्ये शिवराय हे वेगवेगळे मावळ प्रांतातील मित्रांसोबत वेगवेगळे खेळ खेळणे, कुस्ती खेळणे असेल, डोंगर चढणे असेल यासारखे पराक्रम करत होते. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांना वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर लहानपणीपासूनच राजमाता जिजाऊ यांनी सांगितलं. या कालखंडामध्ये 4 वर्ष निघून गेले आणि पुन्हा एकदा शहाजी राजांना भेटण्यासाठी राजमाता जिजाऊ आणि शिवराय हे कर्नाटकमध्ये गेले. कर्नाटकमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठे बंधू संभाजी त्याचबरोबर त्याची सावत्राई काशीबाई आणि व्यंकोजी यांची भेट घेऊन पुन्हा एकदा शिवाजी राजे हे आदिलशहाकडे शिवाजी महाराजांना जेव्हा घेऊन गेले तेव्हा त्यांचं वैभव बघून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना स्वराज्य संकल्पना ही त्यांच्या मनामध्ये आणखी दृढ झाली. परत पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी मावळ प्रांतातील लोकांना एकत्र करण्यास सुरुवात केली. लोकांना स्वराज्याचा उद्देश आणि त्याची निर्मिती त्याचबरोबर त्याचं महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. वेगवेगळे मावळ्यांना जमा करून त्यांनी आदिलशहा आणि मोगल हे कसे दुश्मन आहे हे पटवून देण्याचं काम केलं. शिवराय जसे मोठे होत होते त्याच पद्धतीने ते न्यायनिवाडा करणे, भांडणं सोडवणे, वेगवेगळे कार्य जे आहे तर ते करू लागले. त्याच माध्यमातून आपल्याला स्वराज्यासाठी एक किल्ला असावा असे सर्व मावळ्यांनी ठरवले आणि याच माध्यमातून 1646मध्ये सर्वात पहिला किल्ला जो निवडला तो म्हणजे तोरणा किल्ला. आणि खऱ्या अर्थाने या तोरणा किल्ल्यावर आक्रमण करून शिवरायांनी एक स्वराज्याचं तोरण बांधले. त्याचबरोबर त्याला लागून असलेला दुसरा मुरुमदेवचा डोंगर होता. या डोंगरावरही आक्रमण केले आणि आदिलशहाकडून हा प्रदेशही त्यांनी ताब्यात घेतला. हा मुरुमदेवचा डोंगर म्हणजे त्याची डागडुजी करून नंतर राजगड ही राजधानी राजगड हे नाव देण्यात आले. अनेक वर्ष हे राजगड ही स्वराज्याची राजधानी होती. त्यानंतर जावळीच्या प्रदेशामध्ये सुद्धा चंद्रराव मोरे यांचा मृत्यू झालेला होता आणि जावळीचा प्रदेश आदिलशहाच्या ताब्यात जाणार. त्याच वेळेस शिवरायांनी मध्यस्थी करून जावळीचा तिथे दत्तक वारसाला बसवून त्याला मदतीचे आश्वासन घेतले. याच कालखंडामध्ये ही सर्व माहिती आदिलशहाला माहीत होती की शिवराय हे आपले एक प्रांत ताब्यात देत आहे. परंतु जर आपण शिवरायावर आक्रमण केले तर पुन्हा एकदा शहाजीराजे बंगळूरमध्ये बंड करेल याची भीती मात्र आदिलशहाला होती. त्यामुळे आदिलशहाने या गोष्टीकडे थोडा कानाडोळा केला आणि एक मियाँ साहेब म्हणून आहे मियाँ खान यांना त्यांनी कोंढाणा किल्ल्यावर पुन्हा पाठवले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाठवले. परंतु जेव्हा हे शिवाजीराजांना कळाले जर मियाँ खान आले तर पुन्हा एकदा तोरणा आणि इतर प्रदेश जे आहेत तरी आपल्या ताब्यातून जाईल. मियाँ खान येण्याच्या अगोदरच शिवरायांनी कोंढाणा किल्ल्यावर आक्रमण केले आणि सर्वात महत्त्वाचा पुण्याला लागून असलेला सर्वात महत्त्वाचा किल्ला म्हणजे कोंढाणा किल्ला हा कोणतेही युद्ध न करता तेथील किल्लेदाराला आपल्याकडे वळवून हा किल्ला ताब्यात घेतला. तर इतकंच नाही तर शिरवळ प्रांत आणि सुभानमंगळ किल्ला हा सुद्धा शिवरायांनी ताब्यात घेतला. यावेळेस मात्र आदिलशहा खूप चिडला, त्याला खूप संताप आला की
अनेक प्रदेश आपले हे शिवराय जिंकून घेत आहे, परंतु आपण काही करू शकत नाही. त्यावेळेस त्यांनी दरबार बोलवला आणि सर्व सरदाराशी चर्चा करून यावर काय कारवाई करता येईल यासाठी निर्णय घेतला आणि शेवटी मुराद खान आणि मराठा सरदार बाजी घोरपडे यांनी शिवरायांना अटक करण्याची सूचना आदिलशहाला दिली. आणि याच माध्यमातून बाजी घोरपडे आणि मुराद खान हे जिंजी या ठिकाणी शिवराय जेव्हा मोहिमेवर गेले होते त्यावेळेस त्यांना अटक केली. आणि दुसरीकडे फत्ते खान यांना शिवरायावर आक्रमण करण्यासाठी पाठवले आणि फर्रा खान यांना संभाजी राजावर बंगळूरमध्ये आक्रमण करण्यासाठी पाठवले. त्याचबरोबर फत्ते खान यांच्यासोबत त्यांनी एक वकीलही पाठवला आणि वकिलांनी जेव्हा शिवाजी महाराजांकडे गेला तेव्हा त्याच्यासमोर एक अट ठेवली, स्वराज्य पाहिजे की वडील. एकीकडे स्वराज्य आणि दुसरीकडे वडील, कारण वडिलांना अटक करण्यात आली होती. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी कोणताही विचार न करता स्वराज्य निवडले आणि फत्तेखानावर आक्रमण केले. गनिमी काव्याच्या माध्यमातून फत्तेखानाचा पराभव केला. त्याच वेळेस आदिलशाह खूप संतपला आणि आदिलशहाने जिंजी या ठिकाणी अटक केलेले शहाजी राजांना विजापूर दरबारामध्ये हजर करण्याचे आदेश दिले. 18 वर्षाचे शिवाजी महाराज यांनी युद्धनीती ही खूप चांगल्या पद्धतीने शिकलेले होते. त्याच वेळेस जेव्हा शहाजी राजांना विजापूरमध्ये नेण्यात येऊ लागले तेव्हा शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा शहाजहान यांना पत्र लिहिले, आम्ही सर्व जिंकलेले प्रदेश आणि सर्व सत्तेसहित आपली चाकरी करण्यास तयार आहोत, आपली जहागिरी करण्यास तयार आहोत असे पत्र शहाजहान यांना लिहिले. फक्त अट एवढीच होती की जे शहाजी राजांना अटक करण्यात आली होती तर त्या अटकेतून त्यांची सुटका करावी आणि त्यांचे प्रदेश वापस देण्यात यावे. शहाजहान हा अगोदरच खुश झाला की शिवाजी राजांचे जिंकलेले प्रदेश आपल्याकडे येत आहे आणि जहागिरीसुद्धा स्वीकारत आहे. त्यामुळे शहाजहान यांनी आदिलशहाला पत्र लिहिले. आदिलशहाला पत्र लिहिता आदिलशाह घाबरला आणि अटक करून आलेल्या शहाजी राजांचा मान सन्मानच नाही केला तर त्याबरोबर बंगळूर प्रांताबरोबर कर्नाटकची जबाबदारी सुद्धा शहाजी राजांकडे दिली. मात्र अट एकच ठेवली की सर्व प्रांताचा कारभार हा त्यांनी फक्त विजापूरमध्ये राहूनच बघावा. बंगळूरमध्ये जाण्याची त्यांना परवानगी देण्यात आली. त्यासाठी स्वतंत्र महालाची सुद्धा निर्मिती करण्यात आली. यानंतर म्हणजे एक प्रकारे शहाजी राजे हे नजरकैदेतच होते आणि त्यामुळे शिवाजी राजांना या ठिकाणी युद्ध थांबवावं लागले. काही काळ शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था केली. न्याय निवाडा करणे, शेती, उद्योग, व्यापार यासारख्या गोष्टीमध्ये त्यांनी प्रगती करण्यास सुरुवात केली आणि जिंकलेले प्रदेश हे चांगल्या पद्धतीने सुधारले. या कालखंडामध्ये एकूण 5 ते 7 वर्ष निघून गेले. 1655 शहाजी राजांची सुटका कर्नाटकमधून शहाजी राजांची सुटका आदिलशहाने केली आणि शहाजी राजे पुन्हा बंगळूरमध्ये गेले. याच कालखंडामध्ये पूर्ण स्वराज्यात आणखी एक मोठे दुःखाचं सावट निर्माण झालं. कारण कनकगिरी या ठिकाणी जे युद्ध सुरू होतं या कनकगिरीच्या युद्धामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि अतिशय दुःख सर्व साम्राज्याला सर्व स्वराज्याला झालं. यातून सावरून शिवाजी महाराजांनी परिसरामध्ये असलेले किंवा आसपास जे असलेले मावळ प्रांतातील इतर जे घराणे आहे, शिर्के असेल, घोरपडे असेल, जाधव असेल, या सर्व घराण्यांना वश करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मुघलांनी औरंगजेब यांना दख्खनचा सुभेदार म्हणून पाठवले आणि दख्खनचा सुभेदार म्हणून पाठवल्याच्या नंतर जवळपास जुन्नर आणि इतर प्रांत जे आहेत औरंगजेबाने जिंकून घेतले. यावेळेस मात्र शिवाजी महाराज थांबले नाही. शिवाजी महाराजांनी औरंगजेबावर आक्रमण करून जिंकलेले प्रदेश पुन्हा ताब्यात घेतले आणि एक प्रकारे मुघलावरच आक्रमण केले होते. परंतु त्याच कालखंडामध्ये शहाजहानची तब्येत खराब झाली, आजारी पडली आणि औरंगजेब हे बादशाह बनण्यासाठी पुन्हा दिल्लीला रवाना झाले. यावेळेस मात्र स्वराज्यामध्ये आणखी एक 1657ची गोष्ट आहे की आणखी एक सुखद घटना स्वराज्यामध्ये प्राप्त झाली. सईबाई आणि शिवाजी महाराज यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांचे नाव संभाजी ठेवण्यात आलं. संभाजी महाराज थोरले संभाजी यांच्या नावावरूनच त्यांचं नाव संभाजी ठेवण्यात आले. इकडे आदिलशहा मोहम्मद आदिलशाह यांचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी अली आदिलशहा हा सत्तेवर आला आणि सर्व सूत्र त्याची जी सावत्र आई आहे बडी बेगम यांच्याकडे गेली. यावेळेस मात्र शिवाजी महाराजांना पूर्णपणे आपला साम्राज्य विस्तार करण्यासाठी आणखी एक साम्राज्य विस्तार करण्याचे शिवाजी महाराजांनी ठरवले आणि याच माध्यमातून शिवाजी महाराजांनी दाभोळ कोकण प्रदेश
ताब्यात घेतला, तसेच माहुली किल्ला हाही ताब्यात घेतला. आणि आपल्याला जर समुद्रावर प्रभुत्व मिळवायचं असेल तर आपल्याला आरमार उभारणी, जहाज उभारणी करणं हे किती महत्त्वाचं आहे हे शिवाजी महाराज चांगल्या पद्धतीने जाणून होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी कल्याणखडीमध्ये आरमाराची निर्मिती केली. खारे पाटण हे प्रदेश ताब्यात घेतले, पोर्तुगीजाचा पराभव केला. तसेच त्यांनी विजयदुर्गची निर्मिती केली. शक्तिशाली आरमार त्यांनी उभा करण्याचा या कालखंडामध्ये प्रयत्न केला. तसेच प्रदेशामध्ये असलेले सावंतवाडी गोवेकर यांनाही आपल्या प्रदेशामध्ये सहभागी करून घेतले. आपण जे भवानी तलवार म्हणतो तर ह्या गोवेकर सावंतांनीच ही भवानी तलवार शिवाजी महाराज यांना दिलेली होती. अशा पद्धतीने त्यांनी आदिलशहावर आक्रमण करून अनेक प्रदेश जे आहेत तर आदिलशहाचे ताब्यात घेतले. प्रतापगडाची निर्मिती केली. याच कालखंडामध्ये आदिलशहा अतिशय संतापला आणि त्यांनी शहाजी राजांना एक पत्र लिहिले की आपल्या मुलाला आवरा. त्यावेळेस शहाजी राजांनी त्यांना उत्तर दिले की शिवाजी माझं काही ऐकत नाही, तुम्हाला जे काय करायचं असेल ते करून घ्या. पुन्हा एकदा आदिलशहाने दरबार भरवला आणि शिवाजी महाराजांचं साम्राज्य नष्ट करण्यासाठी अफजल खानाने बेडा उचलला. अफजल खान हा 30,000 सैन्य घेऊन पुन्हा शिवाजी महाराजांवर चाल करून गेला. परंतु शिवाजी महाराजांकडे सैन्य कमी होतं आणि अफजल खानांकडून खूप मोठ्या प्रमाणात सैन्य होतं. शिवाजी महाराजांनी मैदानात येऊन युद्ध करावं अशी इच्छा अफजल खानाची होती. परंतु शिवाजी महाराज हे राजगडावरून प्रतापगडावर गेले. त्यासाठी अफजल खानाने अनेक मंदिराची तोडफोड केली. तुळजापूरचं मंदिर असेल, पंढरपूर मंदिर असेल, कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर असेल, या सर्व मंदिराची तोडफोड केली, लोकांवर अन्याय केले, अत्याचार केले. तरीसुद्धा शिवाजी महाराज हे प्रतापगडावरून खाली आले नाही, कारण त्यांना माहीत होतं आपण जर मैदानात युद्ध केलं तर आपला पराभव हा निश्चित आहे. यानंतर जवळपास 2 महिने अफजल खानाने प्रतापगडला वेढा दिला. परंतु तरीही शिवाजी राजांनी शरणागती पत्करली. सर्वांनी शिवाजी राजांना सुचवलं की आपण शरणागती स्वीकारावी, परंतु शिवाजी राजांनी शेवटपर्यंत शरणागती स्वीकारली नाही. मरायचं तर असंच आहे तर मग लढून मेलेलं काय वाईट हे ठरवून शिवाजी राजांनी लढण्याचा निर्णय घेतला. याच कालखंडामध्ये आणखी एक दुःखद घटना स्वराज्यामध्ये घडली. एकीकडे सईबाई यांचा मृत्यू झाला आणि अवघे 2 वर्षाचे संभाजी हे पुन्हा पोरके झाले. एकीकडे अफजल खानाने वेढा टाकलेला आणि दुसरीकडे सईबाईचा मृत्यू. या सर्व बाबतीतही शिवाजी महाराजांनी लढण्याचा निर्णय घेतला आणि त्याच माध्यमातून अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट झाली आणि यामध्ये त्यांनी अफजल खानाचा वध केला. अफजल खानाचा वध केल्याच्या नंतर लपून बसलेल्या सैन्याने सुद्धा अफजल खानाच्या सैन्यावर पूर्णपणे हल्ला केला आणि त्या सैन्याला अफजल खान त्यांचा मुलगा जो होता त्यांच्यासोबत पुन्हा विजापूर दिशेने पळून गेले. विजयी झाल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांकडे एकीकडे स्वराज्य निर्मिती आणि दुसरीकडे सईबाई यांचा मृत्यू या 2 ऑप्शन होते, 2 गोष्टी होत्या. यावेळेसही शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा स्वराज्य निवडले आणि बेसावध असलेला आदिलशाह आणि त्याच्या प्रदेशावर आक्रमण करण्याचे ठरवले. दोरोजी यांना कोकणामध्ये पाठवले तर नेताजी पालकर यांना कल्याण तसेच ठाणे हे प्रदेश घेण्यासाठी आणि तिथून विजापूरवर आक्रमण करण्यासाठी पाठवले आणि स्वतः 1200 सैन्य घेऊन सातारा, कोल्हापूर या दिशेने पन्हाळगडावर वेढा मारला. म्हणजे अफजल खानाच्या मृत्यूनंतर अवघ्या 13 दिवसामध्ये सातारा, कोल्हापूर घेऊन अनेक किल्ले ताब्यात घेऊन शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर गेले आणि पुढील 4 दिवसां म्हणजे 18 दिवसामध्ये पन्हाळगड हा शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला. या सर्व गोष्टीचा आदिलशहाला खूप संताप आला. एकीकडे अफजल खानाचा वध झाला, अनेक सैन्य मारले गेले, दुसरीकडे पन्हाळगड किल्ला हा ताब्यात गेला, तिकडे कल्याण आणि ठाणे हेही नेताजी पालकर यांनी जिंकून घेतले. कोकणमध्ये यांना पाठवलं. कोकणमध्ये दोरोजी यांना पाठवलेले होते. त्यांनीही कोकणातील आदिलशहाचे अनेक प्रदेश जिंकून घेतले. याचा राग घेऊन फाजल खान हा जो अफजल खानाचा मुलगा होता याला पुन्हा सैन्य घेऊन आदिलशहाने पाठवले. पुन्हा एकदा शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना पाठवून फाजल खानाचा पराभव केला. यानंतर मात्र आदिलशाह खूप संतापला आणि आदिलशहाला खूप राग आला. तर शिवाजीचा बिमोड कसा तरी करायचाच या उद्देशाने त्यांनी पुन्हा औरंगजेबाला पत्र लिहिले. औरंगजेबाला पत्र लिहून त्यांची मदत मागितली आणि एक शूर सेनापती सिद्धी जोहर याला पाचारण करण्यात आले. 40,000ची फौज घेऊन सिद्धी जोहर
यांनी पन्हाळ्यावर आक्रमण केले. दुसरीकडे एकीकडे पन्हाळ्यावर आक्रमण, दुसरीकडे औरंगजेबाने त्याचा मामा औरंगाबाद या ठिकाणी शाहिस्ते खान होता, शाहिस्ते खानाला 1,00,000चे सैन्य घेऊन पुन्हा पुण्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवले. एकीकडे 3 महिने झाले पन्हाळगडावर वेढा टाकलेला होता आणि दुसरीकडे शाहिस्ते खानाने 1,00,000चे सैन्य घेऊन पुणे शहर ताब्यात घेतलेले होते आणि चाकणवर हल्ला केलेला होता. 4 महिने झाले तरी सुद्धा हा वेढा निघत नव्हता. अखेर शिवाजी राजांनी या ठिकाणाहून निघण्याचा निर्णय घेतला आणि अंधाराचा फायदा घेऊन 600 मावळ्यासहित बाजीप्रभू देशपांडे यांना सोबत घेऊन पन्हाळगडावरून विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला. एक रात्री भर पावसामध्ये त्यांची पालखी आणि सैन्य हे विशाळगडाकडे निघाले. जेव्हा याची माहिती सिद्धी जोहर यांना कळाली, सिद्धी जोहरने 2,000 सैन्याचा पाठलाग करून खैबरखिंड या ठिकाणी त्यांना पकडले. त्याही वेळेस बाजीप्रभू देशपांडे यांनी 300 मावळ्यासहित शिवरायांना विशाळगडावर पाठवले आणि 300 मावळे आणि बाजीप्रभू हे अखंड लढत राहिले. जोपर्यंत तोफेचे 3 आवाज होत नाही तोपर्यंत शेवटपर्यंत बाजीप्रभू देशपांडे हे 2,000 सैन्यासोबत लढत राहिले. शेवटी तोफेचे 3 आवाज झाले आणि बाजीप्रभू यांनी आपले प्राण सोडले. म्हणूनच खैबरखिंड याला नंतर पावनखिंड हे नाव देण्यात आले. काही काळ विशाळगडावर आराम करून छत्रपती शिवराय हे पुन्हा राजगडावर गेले. जवळपास 1 वर्षानंतर सैफईचा मृत्यू झाल्याच्या 1 वर्षानंतर शंभूराजे आणि राजमाता जिजाऊ यांची भेट झाली. एकीकडे शाहिस्ते खान यांनी पुण्यामध्ये किंवा इतर प्रांतामध्ये आक्रमण करण्यास सुरुवात केली होती आणि दुसरीकडे चाकणचा किल्ला हा पूर्णपणे ताब्यात घेण्यात आला होता आणि याचबरोबर शिवाजी महाराजांचे कोकणाचे प्रदेश जे आहे हे ताब्यात घेण्यासाठी खवास खान, तारकलाब खान म्हणजे कोकणातील शिवाजी महाराजांचे प्रदेश ताब्यात घेण्यासाठी तारकलाब खान याची नियुक्ती केली आणि तारकलाब खान हा लोहगड मार्गे कोकणात उतरणारच होता. त्यावेळी सैन्याने पुन्हा एकदा त्यांना उंबरखिंड या ठिकाणी अडवले आणि त्या ठिकाणी अडवून त्यांचा पराभव केला. मोठ्या प्रमाणावर संपत्ती जी आहे मोठ्या प्रमाणावर शिवाजी राजांना प्राप्त झाली. याचबरोबर सर्जेराव सुरे हे एक घराणे होते की जेव्हा सिद्धी जोहर यांनी वेढा घातलेला होता त्यांना मदत करणारे हे घराणे होते आणि त्यामुळे या सर्जेराव सुरेवर सुद्धा त्याचवेळी शिवाजीराजांनी आक्रमण केले. राजापूर ही इंग्रजांची बखार होती, मोठ्या प्रमाणावर धनसंपत्ती होती. शिवाजीराज जेव्हा सिद्धी जोहर यांनी वेढा टाकलेला होता आणि शिवाजीराजे शरण येत नव्हते त्यावेळेस याच इंग्रजांनी त्या तोफखाना पुरवून तोफखान्याने त्या पन्हाळगडावर मारा केला होता. म्हणून शिवाजी महाराजांनी राजापूर हे शहर लुटले आणि अनेक इंग्रजांना त्यांनी अटक केली आणि पुन्हा राजगडावर आले. राजगडावर आल्याच्या नंतर या ठिकाणी शाहिस्ते खान वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आखत होता आणि यांना धडा शिकवण्यासाठी शिवरायांनी एक दिवस एका वरातीच्या माध्यमातून त्यांनी पुण्यामध्ये प्रवेश केला आणि मावळ्यासहित रात्रीच्या वेळी लाल महालामध्ये प्रवेश करून खूप गोंधळ उडाला. यातच शाहिस्ते खान हा पळून जात असताना त्याची 3 बोटे कापली गेलेली होती. या घटनेने शाहिस्ते खान इतका घाबरला की पुढील 2-3 दिवसामध्ये त्यांनी पुणे शहर हे रामसिंग यांच्या ताब्यात सोडून त्या औरंगाबादला निघून आले. याच वेळेस अनेक स्वराज्य जे प्राप्त झालेले होते या स्वराज्यासाठी संपत्तीची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता होती आणि शिवाजीराजांनी पुन्हा एकदा जवळच असलेले सुरत हे शहर निवडले आणि सुरतेवर आक्रमण करून 1663ला सुरतेवर आक्रमण केले आणि सुरत शहर लुटलं. प्रचंड धनसंपत्ती ही शिवाजी महाराजांना मिळालेली होती. याचबरोबर 1664मध्ये पुन्हा एकदा त्यांनी अहमदनगर हे आदिलशहाचं साम्राज्य होतं आणि अहमदनगर हे संपन्न शहर असल्यामुळे पुन्हा एकदा शिवाजी महाराजांनी अहमदनगरवर आक्रमण केले आणि अहमदनगर हे शहरसुद्धा लुटले. त्याच वेळेस 1664मध्ये आदिलशाह पुन्हा नाराज झाला, पुन्हा त्याला संताप आला आणि त्यावेळेस त्यांनी खवास खान याची नियुक्ती ही शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी केली. खवास खान यांनी फक्त एकटाच आला नाही तर त्यांनी बाजी घोरपडे यांचं सैन्य, बाजी घोरपडे तोच बाजी घोरपडे ज्यांनी शहाजीराजांना अटक केली होती त्याचं सैन्य आणि इकडे 1664मध्येच शहाजीराजांचा मृत्यू झालेला होता त्यामुळे सर्व सत्ता केंद्र ही एकोजी राजाकडे म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ एकोजी राजे यांच्याकडे आलेली होती. खवास खान यांनी एकोजी राजांचेही सैन्य सोबत घेतले, त्याचबरोबर बाजी घोरपडे यांचेही सैन्य सोबत घेतले आणि पुन्हा एकदा शिवाजी महाराजांवर आक्रमण केले. परंतु शिवाजी महाराजांना जेव्हा ही योजना कळाली
तेव्हा शिवाजी महाराजांनी हे तिन्ही सैन्य एकत्र येण्याच्या अगोदरच सुरुवातीला बाजी घोरपडे यांच्या सैन्यावर आक्रमण करून बाजी घोरपडेचा वध केला. त्याचबरोबर एकोजी राजेचे सैन्य येण्याअगोदरच त्यांच्यावरही गनिमी काव्याने त्यांचा पराभव केला आणि त्याच्यानंतर खवास खान यांच्यावर आक्रमण करून खवास खानचाही पराभव केला. आणि इतर जे मोगल प्रदेश आहे तर मोगल प्रदेशही ताब्यात घेण्यात आले. या सर्व गोष्टीने म्हणजे प्रत्येक ठिकाणी आदिलशाह असेल किंवा मोगल असेल यांचा पराभव हा प्रत्येक ठिकाणी होत होता आणि शिवाजी राजांचं साम्राज्य हे मोठ्या प्रमाणावर वाढत होतं. शिवाजी महाराजांचा कुठेतरी बंदोबस्त करावा, पूर्ण महाराष्ट्रातून नायनाट करावा हे औरंगजेबाला वाटत होतं आणि औरंगजेबाने एक शूर सेनानी मिर्झा राजे जयसिंग यांची नियुक्ती पुन्हा दख्खन प्रांतावर केली. त्यासोबत दिलेर खान या सरदाराला देण्यात आले आणि मिर्झा राजे जयसिंग प्रचंड फौज 1 लाखाची फौज घेऊन पुन्हा ते दख्खन प्रांतामध्ये आले. एवढ्या या फौजेचा मुकाबला शिवाजी महाराजांचं सैन्य करू शकत नव्हतं. तेव्हा शिवाजी महाराज हे राजगडावरून पुन्हा पुरंदर किल्ल्यावर गेले. पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळेस जवळपास 2 महिने हा किल्ला मुरारबाजी यांनी लढवला. यात त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे तरीसुद्धा मराठी हे शरण येत नव्हते. हे बघून मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी जनतेवर अन्याय व अत्याचार करण्यास सुरुवात केली. अनेक लोकांना विनाकारण अटक करण्यास सुरुवात केली आणि कोंढाणा किल्ल्याला पुन्हा वेढा दिला. कोंढाणा किल्ल्यावर राजमाता जिजाऊ ह्या होत्या. शेवटी शिवाजीराजांनी कंटाळून तह करण्याचे ठरवले आणि याच माध्यमात प्रसिद्ध असलेला पुरंदरचा तह 1665 झाला. त्या पुरंदरच्या तहामध्ये जिंकलेले 23 किल्ले शिवाजी महाराजांना मोगलांना द्यावे लागले. त्याचबरोबर 4 लाखहून सोन्याचे जे नाणी आहेत तर ह्या द्याव्या लागला आणि मोगलांची जहागिरी स्वीकारावी लागली. त्याचबरोबर संभाजीराजांना 4000 मनसबदार म्हणजे नोकर म्हणून त्यांना त्यांची अट जी आहे तर ही मान्य करावी लागली. जवळपास पुढील 1 वर्ष हा पुरंदरचा आणि आणखी एक अट होती की एकदा जाऊन आग्र्याला औरंगजेब यांची भेट घेण्यात यावी. जवळपास 1 वर्ष शिवाजी महाराज मोगलाकडून लढत होते आणि मोगलाकडून लढत असताना वेगवेगळ्या आदिलशहाविरुद्ध त्यांनी मोहीम आखली. संभाजीराजे आणि शिवाजी महाराज हे मोगलांकडून लढले, परंतु त्याच दरम्यान पुन्हा एकदा पन्हाळ्याला शिवाजी महाराजांनी वेढा दिला आणि या वेढ्यामध्ये नेताजी पालकर हे वेळेवर न आल्यामुळे शिवाजी महाराजांचा पराभव झालेला होता आणि 1000 सैन्य जवळपास त्या ठिकाणी मारलं गेलेलं होतं. याच घटनेमुळे शिवाजी राजांनी नेताजी पालकर यांना सरनोबत पदावरून दूर केले आणि ते पुन्हा जाऊन आदिलशहाला मिळाले. या ठिकाणी ही जी घटना घडलेली होती की दुसरीकडे शिवाजी महाराज हे एकही युद्ध हरत नाही आणि पन्हाळ्याला कसं काय हरले थोडीसं मिर्झा राजे जयसिंग यांना शंका आली आणि त्यामुळे मिर्झा राजे जयसिंग यांनी दुसरी मोहीम आखली. शिवाजी महाराजांना आग्र्याला जाण्यासाठी त्यांनी निमंत्रण दिले आग्रा भेट घेण्यासाठी, कारण थोडंसं युद्धापासून शिवाजी महाराजांना दूर करायचं होतं आणि शिवाजी महाराजांनी पुन्हा शंभूराजे यांना घेऊन त्यांच्या जीविताची हमी दिल्यामुळे शिवाजीराजे हे आग्रा जाण्यासाठी तयार झाले. रामसिंग हा त्यांचा मुलगा ज्याला पुण्याची जहागिरी देण्यात आलेली होती तर यांनी हा सोबत घेऊन शिवाजीराजे हे आग्र्याला गेले. आग्र्याला गेल्यानंतर औरंगजेबानेच सुरुवातीपासूनच त्यांचा अपमान करण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी एक साध्या सरदाराला पाठवण्यात आले. त्याचबरोबर त्यांची राहण्याची व्यवस्था एका साध्या धर्मशाळेत करण्यात आली. दुसऱ्या दिवशी जी भेटण्याची वेळ होती ही भेटण्याची वेळही पाळण्यात आली. बराच वेळ शिवाजीराजांना वाट बघावी लागली आणि जेव्हा औरंगजेब आणि शिवाजीराजांची भेट झाली तेव्हा त्यांचा साधा सत्कारही औरंगजेबाने केला नाही. इतकंच नव्हे तर सत्कार भेट वस्तू स्वीकारल्यानंतर त्याची उभी राहण्याची जी जागा आहे तर 1000 मनसबदारी जे सरदार होते यांच्या पाठीमागे त्यांची उभी राहण्याची जागा निश्चित केली. ज्या जसवंत सिंगाचा शिवाजीराजांनी 3 वेळेस पराभव केला असा जसवंत सिंह त्यांच्या समोर होता आणि शिवाजी महाराज शेवटच्या रांगेत होते. याचा अपमान शिवाजीराजांना सहन झाला नाही आणि थेट त्यांनी दरबार सोडून आपल्या राहण्याची व्यवस्थेकडे ते निघून गेले. याचा राग औरंगजेबाला खूप आला. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजरकैद केली, अटक केली. जवळपास 2 महिने शिवाजी महाराज हे नजरकैदेत होते.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी आजारी पडण्याचं नाटक करून मिठाईच्या पिटाऱ्यामधून त्यांनी स्वतःची सुटका केली आणि वेषांतर करून 25 दिवसामध्ये पुन्हा राजगडावर आले. संभाजीराजे आणि शिवाजी महाराज दोघेही राजगडावर आले. याचाच राग म्हणून नेताजी पालकर हे बीडमध्ये आदिलशाहकडून युद्ध करत होते. त्यावेळेस मिर्झाराजे जयसिंग यांनी नेताजी पालकरांना अटक केली आणि त्यांना दिल्लीला पाठवले. दिल्लीला पाठवल्यानंतर त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आले आणि त्यांचं धर्मांतरण करण्यात आलं. त्यांचं नाव नंतर मोहम्मद कुली खान असं ठेवून त्यांना बंगालमध्ये कंदाहारमध्ये त्यांना मोहिमेवर पाठवण्यात आलं. इकडे शिवाजी महाराज हे राज्यामध्ये परतल्यानंतर बरेच मावळे आणि त्यांचे वकील हे पुन्हा आग्र्यामध्येच होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा औरंगजेबासोबत तह केला आणि या तहाच्या माध्यमातून संभाजीराजे हे त्यांची नोकरी करतील किंवा त्यांना मनसबदार म्हणून ठेवण्याची त्यांची अट जी आहे तर शिवाजीराजांनी मान्य केली. त्याचबरोबर त्यांचे वकील आणि इतर मावळे जे आहे तर ते सोडवले. यानंतरचा जर कालखंड बघितला तर पुन्हा एकदा जवळपास 3 वर्ष 1667 ते 1670पर्यंतचा जो कालखंड आहे पुन्हा एकदा युद्धबंदी झालेली होती आणि या युद्धबंदीच्या काळात शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या स्वराज्याकडे जिंकलेल्या प्रदेशाकडे लक्ष दिले. जिंकलेले प्रदेश जे आहे त्यामध्ये न्यायनिवाडा करणे, व्यापार, उद्योग, आरमार उभारणी ही मोठ्या प्रमाणात केली. समुद्रावर जर आपल्याला वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर आरमार उभारणी ही महत्त्वाची आहे. मोठमोठे जहाज निर्माण करण्यात आले. भारतीय आरमाराचे प्रमुख जर कोणाला म्हटलं जात असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हटलं जातं आणि पूर्ण समुद्रावर त्यांनी प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 1670मध्ये राज्याला आणखी एक सुखद घटना प्राप्त झाली आणि शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. नाव ठेवले राजाराम. याच कालखंडामध्ये शिवाजीराजाचं वैभव आणि शिवाजीराजांनी जे प्रदेश जिंकलेले होते त्याची सर्व व्यवस्था बघून कुठेतरी शिवाजी महाराजांना पुन्हा थांबवण्यात यावे यासाठी औरंगजेबाने योजना आखली आणि औरंगाबाद या ठिकाणी संभाजीराजे हे मोगलाकडून लढत होते. तेव्हा संभाजीराजांना अटक करण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. या तहाचा संभाजीराजे आणि प्रतापराव गुज्जर हे औरंगाबादहून निसटले आणि पुन्हा राजगडावर जाऊन सर्व हकीकत शिवाजी महाराजांना सांगितली. यानंतर शिवाजी महाराजांनी ही सर्व हकीकत ऐकून पुन्हा एकदा औरंगजेबाने केलेल्या तहाचा भंग केलेला आहे असं औरंगजेबाने जो तह झालेला होता याचा भंग केला आणि यामुळे पुन्हा एकदा याच्या साम्राज्यावर आक्रमणाची तयारी केली. जे जिंकलेले किल्ले होते सर्वात प्रथम पहिला किल्ला ताब्यात घेण्याचं ठरवलं तो म्हणजे कोंढाणा. कोंढाणा किल्ला हा स्वराज्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता आणि याच माध्यमातून त्यांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी त्यांचा लहानपणीचा मित्र तानाजी मालुसरे यांना पाचारण केले. तानाजी मालुसरे यांनी सुद्धा आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे म्हणून द्रोणगिरी पर्वतावरून 500 मावळ्यासह चढून उदयभान राठोड यांचा पराभव केला आणि किल्ला ताब्यात घेतला. परंतु या ठिकाणी तानाजी मालुसरे यांना सुद्धा वीरमरण प्राप्त झालेलं होतं आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या तोंडातून शब्द निघालेले होते गड आला पण सिंह गेला आणि यानंतर या किल्ल्याचं नाव सिंहगड असं करण्यात आले. यानंतर जिंकलेले सर्व जे प्रदेश आहे हे सर्व प्रदेश शिवाजी महाराजांनी परत मोगलांना दिलेले सर्व प्रदेश सर्व किल्ले या कालखंडामध्ये पुन्हा एकदा शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर कोकणातील इतर प्रदेशाची त्यांनी ताब्यात घेतले. कोंढाणा किल्ला, उत्तर गंगाखडी, औसा, वराड प्रांत ताब्यात घेऊन मोगलांना सर्व दिलेले किल्ले परत घेतले. शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा साम्राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची संपत्तीची आवश्यकता भासू लागली. म्हणून 1670मध्ये दुसऱ्यांदा शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली आणि प्रचंड संपत्तीही प्राप्त केली. सुरतेची लूट करून परत येताना दाऊद खान याला जेव्हा ही माहिती झाली मोगलांचा सरदार तेव्हा दाऊद खानने दिंडोशी या ठिकाणी शिवाजी महाराजांना अडवले आणि मोठे युद्ध झाले. या ठिकाणी दिंडोशी या ठिकाणी शिवाजी महाराजांनी दाऊद खान याचा पराभव केला. तसेच यानंतर कारंजे प्रदेश, साल्हेर किल्ला तसेच मुल्हेर किल्ला हा परत शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला. कुठंतरी शिवाजी महाराजांना थांबवावे, कुठंतरी त्यांचा साम्राज्य विस्तार हा थांबवावा या उद्देशातून आणखी एकदा औरंगजेबाने दिलेर खान याला परत साम्राज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवले. दिलेर खान यांनी साल्हेर या किल्ल्याला वेढा दिला. शिवाजी महाराज आणि त्यांचे सैन्य पुन्हा एकदा साल्हेर किल्ल्यावर गेले आणि दिलेर खानचा पूर्णपणे पराभव केला.
आणि प्रत्येक ठिकाणी मोगल जे सरदार आहे हे बेअब्रू होत होते. आणि त्या कालखंडामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की एकीकडे जर बघितलं तर पूर्ण भारतभर किंवा इतर प्रदेशामध्ये मोगल हे कुठेही पराभव होत नव्हते. फक्त मराठ्यांचा प्रदेश सोडला किंवा दख्खन प्रदेश सोडला या ठिकाणी एकही सरदार विजयी होत होता. त्यामुळे फक्त मोगलांना हरवू शकतात ते मराठेच असं एक दृश्य या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी 1672ला आणखी एक विजापूरमध्ये घटना घडली आणि या घटनेमध्ये आदिलशहा याचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जागी सिकंदर बादशाह हा सुलतान झाला. आणि त्याचा वजीर जो होता खवास खानने अगोदरच एकोजी राजे आणि बाजी घोरपडे यांना एकत्र करून शिवरायावर आक्रमण करण्याची योजना केली होती. आता तो मुख्य वजीर या ठिकाणी 1672मध्ये झाला होता आणि शिवाजी राजांना पुन्हा पराभव करण्यासाठी त्यांनी मोहीम आखली. परंतु याची माहिती शिवाजी महाराजांना होता. शिवाजी महाराजांनी अगोदरच पन्हाळ्यावर आक्रमण केले. प्रतापराव गुज्जर हे त्यांचे सरसेनापती यांना घेऊन प्रतापराव गुज्जर यांनी सैनिक घेऊन पन्हाळ्यावर आक्रमण केले. जो पन्हाळा किल्ला अख्खा 40,000 सैन्यांनी 4 महिने वेढा देऊन सुद्धा शिवाजी राजांनी ताब्यात नव्हता दिला. तोच किल्ला कोंडाजी फर्जंद यांनी फक्त 60 मावळे घेऊन अवघड चढाई करून हा पन्हाळा किल्ला फक्त 8 दिवसामध्ये ताब्यात घेतला. आणि कोंडाजी फर्जंद हे मोठं नाव त्या ठिकाणी समोर आलं. फक्त 60 मावळ्यांशी त्यांनी हा किल्ला घेतला. शिवरायांना अतिशय आनंद झाला आणि शिवराय पन्हाळगडावर त्याची भेट घेण्यासाठी गेले. त्याच वेळेस पुन्हा एकदा आदिलशहा नाराज झाला आणि आदिलशहाने पुन्हा एकदा आक्रमण करण्याचे ठरवले. आणि त्यास खवास खान यास बहलोल खान पुन्हा एकदा जेव्हा पन्हाळा हा शिवाजी राजांनी जिंकला त्यावेळेस खवास खान या वजिराने बहलोल खान यांना आक्रमण करण्यासाठी पाठवले. प्रतापराव गुज्जर यांनी बहलोल खानाचा पुन्हा पराभव केला आणि त्याला अटकही केली. परंतु त्याची सुटकाही केली. जेव्हा त्यांनी क्षमा याचना केली तेव्हा त्यांची सुटकाही केली. या गोष्टीने शिवाजी महाराज हे नाराज झाले आणि पन्हाळ्याहून ते पुन्हा राजगडावर आले. या ठिकाणी पूर्ण प्रदेश कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, हे सर्व प्रदेश जवळपास शिवरायांनी ताब्यात घेतले होते. परंतु आजही शिवरायाला कोणी छत्रपती किंवा महाराज संबोधत नव्हते, तर त्यांना फक्त एक सरदाराचा मुलगा असंच म्हटलं जायचं. त्यामुळे कुठंतरी शिवाजी राजांना राज्याभिषेक करण्याची जी गरज आहे ती वाटू लागली. आणि याच माध्यमातून शिवाजी राजांनी रायगडाची निर्मिती केली. रायगडावर वेगवेगळे महल बांधण्यात आले. गागा भट्ट जे काशी विश्वनाथचे गुरु होते यांना निमंत्रण देण्यात आले आणि अखेर तो दिवस आला 6 जून 1674मध्ये शिवाजी महाराजांचा विधिवत जो आहे तर तो राज्याभिषेक करण्यात आला. गागा भट्ट हे प्रमुख जे काशी विश्वनाथचे गुरु होते यांनी सर्व विधिवत पूजा केली, अर्चा केली आणि त्यानंतर विधी झाल्याच्या नंतर त्यांनी घोषणा केली, महाप्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनावर आरूढ झाले. यानंतरही शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सुरू केले. त्यानंतर व्यवहारामध्ये संस्कृत भाषा ही व्यवहारात आणली आणि आपल्या स्वराज्याचा ध्वज म्हणून भगवा ध्वज त्यांनी निर्माण केला. हिंदू म्हणजे फक्त गुलाम नाही ही जी भावना आहे तर शिवाजी महाराजांनी या ठिकाणी नष्ट केलेली होती आणि एक हिंदवी स्वराज्याचे राजे म्हणून ते निर्माण झालेले होते. जरी सुद्धा राज्याभिषेक झाला, शिवाजी महाराज हे महाराज झाले तरीसुद्धा शिवाजी महाराज या ठिकाणी थांबले नाही. लगेच त्यांनी खानदेशची मोहीम हाती घेतली आणि खानदेशमध्ये राहिलेला सर्व प्रदेश त्यांनी ताब्यात घेतला. त्याचबरोबर आदिलशाही काही प्रदेश त्यामध्ये कोल्हापूर, कारवार, फोंडा हे प्रदेश ताब्यात घेऊन संपूर्ण महाराष्ट्र एक प्रकारे शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतलेला होता. याच कालखंडामध्ये एकोजी राजे यांनीही तंजावर प्रांतामध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. महाराष्ट्राचा सर्व प्रदेश तर झालेलाच होता. पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना आपलं साम्राज्य जे आहे ते वाढवायचं होतं आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी दक्षिण मोहीम जी आहे तर ती हाती घेतलेली होती. बस झालं सांगू?
आता यानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा दक्षिण मोहीम हाती घेतली आणि आपला साम्राज्य विस्तार करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम गोवळकोंड्याचा कुतुबशहा यांच्यासोबत करार केला आणि याच्या मदतीने आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल तर ही मोहीम हाती घेऊन तंजावरमध्ये एकोजी राजाकडे जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जाताना त्यांनी कर्नूलला सर्वप्रथम श्रीशैलम हे जे तीर्थक्षेत्र आहे याचं दर्शन घेतलं. त्यावेळेस त्यांनी बघितलं की मंदिर हे बऱ्याच प्रमाणात पडलेलं होतं. त्यावेळेस त्या ठिकाणी थांबून सर्व काम होईपर्यंत पूर्ण डागडुजी करेपर्यंत शिवाजी महाराज हे श्रीशैलम या ठिकाणी थांबलेले होते. त्यानंतर शिवाजी महाराज कडप्पा नंदियाल मार्गे त्यांनी तिरुपतीचं दर्शन घेऊन पुन्हा ते जिंजी या प्रांतावर गेले आणि जिंजीचा किल्ला त्यांनी ताब्यात घेतला. जिंजी शेजारीच असलेला वेल्लोर किल्ला सुद्धा शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला आणि तंजावर या ठिकाणी एकोजी राजे यांना आपल्या साम्राज्यामध्ये समाविष्ट व्हावे यासाठी आग्रह केला. मात्र एकोजी राजे हे त्यांचे सावत्र एकोजी राजे हे त्यांनी ही मागणी फेटाळून लावली आणि साम्राज्यामध्ये येण्याचा त्यांनी विरोध केला. यावेळी शिवाजी राजांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांचा पराभव केला. मात्र त्यांच्या पत्नी ज्या होत्या दीपाबाई, या दीपाबाईच्या मध्यस्थीने एकोजी राजाच्या पत्नी या दीपाबाईच्या मध्यस्थीने काही जो प्रदेश आहे तो पुन्हा एकोजी राजांना ठेवण्यात आला आणि जवळपास 2 वर्षानंतर शिवाजी महाराज हे पुन्हा राजगडावर आले. या 2 वर्षामध्ये अनाजीपंत असेल, नेहरूपंत असेल यांनी सर्व साम्राज्याची जबाबदारी ही अतिशय उत्कृष्टपणे सांभाळलेली होती आणि प्रशासन व्यवस्था निर्माण करूनच शिवाजी राजे हे 2 वर्षाच्या मोहिमेवर गेले होते. परंतु आल्यानंतरचा काळ मात्र शिवाजी महाराजांना एवढा चांगला नव्हता, कारण पूर्ण 35 वर्षामध्ये वेगवेगळे युद्ध लढाया करून पूर्णपणे शरीर हे शिवाजी महाराजांचं थकलेलं होतं आणि दुसरीकडे संभाजी राजे हे मोठे झालेले होते. युद्धनीती, शस्त्रनीती यामध्ये पारंगत झालेले होते. संस्कृत भाषेमध्ये सुद्धा पारंगत झालेले होते आणि घरामध्ये एकीकडे त्यांची सावत्राई सोयराबाई आणि दुसरीकडे संभाजी महाराज. सावत्राबाई सोयराबाई यांना आपला पुत्र हा वारसदार व्हावा राजाराम असं कायम वाटत होतं आणि त्यामुळे त्या संभाजी राजांचा द्वेष करत होता आणि याच माध्यमातून ग्रहकलह मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता. याचा मनस्ताप नकळत शिवाजी महाराजांना होतच होता. या सर्व गोष्टीला कंटाळून संभाजी महाराजांनी घर सोडले आणि ते आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व दाखवण्यासाठी मोगलांना म्हणजे दिलेर खानला जाऊन मिळाले. याचं अतोनात दुःख, म्हणजे ज्या विरुद्ध अखंड पूर्ण आयुष्य शिवाजी महाराज त्यांच्या विरुद्ध लढले, त्यांना जाऊन आपला पुत्र मिळाला त्याचं दुःख खूप शिवाजी महाराजांना. त्यांना खूप वेळेस मराठा सरदारांना पाठवून त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला तरी संभाजीराजांनी ऐकलेलं नव्हतं. यानंतर आपलाच प्रदेश गोपाळगड या नावाचा प्रदेश होता. या गोपाळगडवर संभाजीराजांनी दिलेर खानने आक्रमण केले, परंतु समोर शंभूराजे असताना मावळ्यांची त्यांच्यावर आक्रमण करण्याची हिंमत नाही झाली आणि गोपाळगड हे त्यांनी ताब्यात दिले. आपल्या मुलांनी आपल्या प्रदेशावर आक्रमण केलेले असताना सर्व सरदाराला बोलवून घेऊन यानंतर शंभूराजे असो किंवा कोणीही असो आपला स्वराज्याचा एकही प्रदेश कोणाला ताब्यात द्यायचा नाही अशी जी सूचना आहे तर शिवरायांनी सर्व सरदारांना केलेली होती. त्यानंतर मात्र संभाजीराजे आणि दिलेर खानने आपल्या साम्राज्यावर कोणतंही आक्रमण केले नाही आणि त्यांनी पुन्हा आदिलशहा या साम्राज्यावर आक्रमण केले. आदिलशहाने शिवाजी महाराजांची मदत मागितली, तेव्हा शिवाजी महाराजांनी 10,000 सैन्य पाठवून आदिलशहाची मदत केली आणि दिलेर खान आणि संभाजी महाराजांचं आक्रमण मोडून काढले. याच कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी मुंबईवर आक्रमण केले. मुंबई हा प्रदेश इंग्रजांनी ताब्यात घेतला होता आणि त्या ठिकाणी इंग्रजांचा पराभव केला. त्याचबरोबर जालना जे मोगलांचं राज्य होतं, मोगलांचा प्रदेश होता, या जालन्यावर आक्रमण करून शिवाजी महाराजांनी पूर्ण जालन्याची लूट केली. शिवाजी महाराजांना कुठंतरी थांबवावं या उद्देशाने मोगलांनी पुन्हा एकदा एक योजना आखली आणि संभाजीराजांना अटक करून शिवाजी महाराज हे कुठेतरी थांबतील असे त्यांना वाटले. परंतु याची भनक जेव्हा संभाजीराजांना कळाली तेव्हा याची माहिती संभाजीराजांना मिळाली. संभाजीराजे हे दिलेर खान यांना सोडून मोगल प्रांत सोडून पुन्हा आदिलशहा त्यामार्फत ते पन्हाळगडावर आले. त्या ठिकाणी शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांची खूप दिवसानंतर भेट झाली आणि या भेटीमधूनच जे ग्रहकलह होता हा कमी करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केलेला होता. याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र हा प्रदेश राजाराम यांना देण्यात आला आणि कर्नाटक आणि इतर प्रदेश हा संभाजी महाराजांना देण्याचं ठरलं. अशा पद्धतीने वाटणी झाली, ग्रहकलह कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठंतरी घरामध्ये
एक तर शरीर पूर्ण थकलेलंच होतं आणि या ग्रहकलामुळे शिवाजी महाराज हे 1680मध्ये आजारी पडले. राजारामाचे लग्न झाले आणि त्यानंतर 2 दिवसानंतरच त्यांना ताप आला आणि अशा या महान राजाचे दुःखामध्ये निधन झाले. 3 एप्रिल 1680मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांचं साम्राज्य जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, त्याचबरोबर खानदेश, उत्तर महाराष्ट्र इथून तर नागपूरपर्यंत आणि दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र ते तंजावरपर्यंत, दक्षिण भारतातील तंजावरपर्यंत त्यांचं साम्राज्य विखुरलेलं होतं. छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्याचा वापर करून अक्षरशः आदिलशाह असेल किंवा मुघल असेल यांना हैराण केलेलं होतं आणि 18 पगड जातीला घेऊन कोणत्याही एका धर्म, मराठा साम्राज्य, मराठे म्हणजे कोणतीही एक जात नव्हती, कोणताही एका धर्म नव्हता. 18 पगड जातीला घेऊन शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलेलं होतं. मराठा मावळा म्हणजे फक्त मराठा नसून महार, सुतार, लोहार, चांभार, नापी, सोनार, जोशी, फरीड, बोरव, कोळी या सर्वांचं मिळून हे मराठा साम्राज्य निर्माण झालं होतं. म्हणून कोणी एकठं मराठांचे शिवाजी महाराज होते असं कधीच होत नव्हतं, कधीच नाही आणि होणारही नाही. तसेच मुस्लिमांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नेतृत्व साम्राज्यामध्ये मुस्लिमांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर नेतृत्व केलं होतं. शिवरायांनी जेव्हा रायगडावर शिवेश्वर या मंदिराची उभारणी केली, त्याचबरोबर त्यांनी त्याला लागूनच मस्जिदची सुद्धा उभारणी केलेली होती, कारण मुस्लिम मावळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अशा या महान नेत्याला मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.